काही कविता ह्या माणसाचं आयुष्य घडवत असतात. जसा मला प्रचंड आवडणारी एक कविता, की तू सिनेमाला जा माझे ना नाही, तू सिनेमाला जा माझे ना नाही, परंतु तुझ्यावर कोणी सिनेमा काढावाचा तुला का वाटत नाही. तू संगीताच्या तालावर नाच, तू संगीताच्या तालावर नाच माझे ना नाही, परंतु तुझ्या तालावर कोणी नाचावंसं तुला का वाटत नाही. तू आदर्श डोळ्यासमोर ठेव, तू आदर्श डोळ्यासमोर ठेव माझे ना नाही, परंतु तुला कोणी आदर्श मानावंसं तुला का वाटत नाही. तुला कोणी आदर्श मानावंसं तुला का वाटत नाही. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या या नवीन भागामध्ये आपल्या भेटीस आलेले आहेत शब्द जादूगार डॉक्टर सुनील. तर सरांनी एखाद्या मुलाखतीची किंवा एखाद्या कार्यक्रमाची सुरुवात कशी असावी हे त्यांच्या सुंदर कवितेतून आपल्याला सांगितलं. सरांची थोडक्यात ओळख म्हणजे आजपर्यंत 1000च्या वर कार्यक्रमाचं सरांनी निवेदन केलेलं आहे. तसेच 2000च्या वर जवळपास सरांनी महाराष्ट्रभरात व्याख्यानं दिलेली आहेत. आणि त्यांचा हा प्रवास आजपर्यंत कसा घडला, म्हणजे जळगाव तालुक्यातल्या एखाद्या भुसावळ सारख्या शहरातून छोट्याशा गावातून इथपर्यंत येणं आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरामध्ये स्वतःला प्रस्थापितांमध्ये परत स्वतःला सिद्ध करणं हे तितकंसं सोपं काम नव्हतं आणि ते तुम्ही करून दाखवलं. तर आज तुमचा हा प्रवास आम्हाला नक्कीच उलगडायला आवडेल आणि ऐकायला आवडेल. तर मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या भागामध्ये. मला सुरुवातीलाच तुम्हाला विचारायला आवडेल की शब्द जादूगार सुनील हे काय आहे? आता 12 जानेवारी राष्ट्रीय योग दिनानिमित्त माझ्या आतापर्यंतच्या सर्व संघर्ष कथेवर आधारित वल्लरी प्रकाशनतर्फे व्यंकटेश कल्याणकर लिखित शब्द जादूगार सुनील या नावाने पुस्तक येत आहेत. बरेच जण मला बोलायला की तुझ्या शब्दांमध्ये जादू आहे, जादू आहे, खूप छान बोलतो, तुझं बोलणं मनाला भिडत असतं, तू एक प्रकारचे शब्दांचे जादूच करतो. आणि हे वल्लरी प्रकाशनाच्या माध्यमातून शब्द जादूगार सुनील या नावाने 12 जानेवारी रोजी आपण पुस्तक प्रकाशित करतो. आणि ज्यांना मी आयुष्यभर आदर्श मानत आलो की निवेदन कसं असावं, मुलाखत कशी घ्यावी, माननीय सुधीर गाडगीळ सर हे स्वतः त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित लाभणारी माझ्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. कारण आम्हाला असं ऐकायला मिळालेलं आहे की सुधीर गाडगीळ सर हे तुमच्या गुरुस्थानी आहेत आणि त्यांना बघूनच तुम्ही या निवेदनाच्या क्षेत्रामध्ये वळालात. आणि निवेदन कसं असावं, त्याची सुरुवात कशी असावी हे नुकतंच तुम्ही कार्यक्रमाची सुरुवात करून आम्हाला दाखवलं. तर निवेदन करणं किंवा व्याख्याता बनणं किंवा महाराष्ट्राचा वक्ता बनणं हे तुमचं स्वप्न होतं की हळूहळू अनुभवाने तुम्ही या क्षेत्राकडे वळालात? तसं तर मला ग्रॅज्युएशन नंतर दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात मी कॉर्डिनेटर म्हणून काम करत असताना मला नेहमी असं वाटायचं की आपण प्रशासकीय अधिकारी झालं पाहिजे. परंतु काही परिस्थिती असते, काही अडचणी असतात आणि स्पर्धा परीक्षांचं शेड्यूल तसं असतं, त्याच्यानुसार प्रत्येकाला प्लॅन ए आणि प्लॅन बी असे तयार ठेवावे लागतात. त्याच्यामुळे अगदी फर्स्ट इयरला पहिल्या वर्षालाच असताना ग्रॅज्युएशनचा मी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात केला. पण मला अभ्यास करत असताना जाणवायला लागले की माझा अवांतर वाचनाकडे जास्त कल आहे. आणि 8वी 9वी 10वी मध्ये असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायची प्रचंड आवड होती. परंतु वक्तृत्व कलेला खरा बहर येतो तो महाविद्यालयीन जीवनात, कारण खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात तेव्हा स्पर्धा होत असतात. आणि मी सातत्याने जॉब करत करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता वक्तृत्व स्पर्धा जिंकू लागलो, पूर्ण महाराष्ट्रभर फिरू लागलो. आणि जेव्हा मला असं वाटायला लागलं की आता आयुष्यात प्लॅन ए प्लॅन बी असावा, तर प्लॅन बी हा माझा रेडी होता की जर स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला काही नाही करता आलं अनावधानाने, तर आपण निश्चितच या क्षेत्रात करिअर करूया. कारण 12वी ते MA या 5 वर्षात शिकत असताना संपूर्ण महाराष्ट्रात मी जवळपास 300हून अधिक स्पर्धा जिंकलेल्या आहेत. आणि सलग 3 वर्ष महाराष्ट्र शासनाचं वक्तृत्वात मला गोल्ड मेडल आहे. आणि कॉलेज जीवनात असताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपला आवाज आकाशवाणीवर जावा. आणि 2009 मध्ये जळगाव आकाशवाणीवर मी 1 वर्ष निवेदक म्हणून काम केलंय, जेव्हा मी महाविद्यालयात होतो. ग्रेट. खूपच छान. आणि मग ज्यावेळेस तुमचं आता बालपण त्या जळगाव सारख्या शहरामध्ये म्हणजे खानदेशामध्ये बहरत होतं आणि त्यावेळी संघर्ष तर तुम्हाला प्रचंड करावा लागलेला आहे. तुमचा आजपर्यंतचा प्रवास आम्ही वाचला, ऐकला. तुमची 2 पुस्तकं पण या अगोदर प्रकाशित झालेली आहेत आणि त्या माध्यमातून पण तुमच्या बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लक्षात आल्या. पण त्यावेळी असा काय विचार केलेला होता की पुढे जाऊन आपण निवेदकच होऊयात किंवा असं काहीतरी वेगळं करूयात? स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना अनावधानाने माझं एकदम वयाच्या 21व्या वर्षी लग्न झालं. आणि इतक्या कमी वयात लग्न झाल्यानंतर मी तरी ठरवलं, वडिलांशी मी बोललो की मला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा. मी 2010ची PSIची पूर्व परीक्षा पास होतो आणि राज्यसेवा परीक्षा देत होतो. दीपस्तंभामध्ये इतका चांगला अभ्यास करत होतो. परंतु नेमकं काय झालं की माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि आई हृदयविकाराने त्रस्त होती. त्याच्यामुळे वडिलांनी एकदम ऐतिहासिक निर्णय घेतला की बाबा आता तुझं लग्न करायचं. आणि ज्या वयात लोक लग्नाचा विचारही करत नाही त्या वयाच्या 21व्या वर्षी मी लग्न करून मोकळा झालो होतो.
आणि तरी मी वडिलांना फार विनंती केली की पप्पा, मी आता पूर्वपरीक्षा पास झालोय, मग 2-3 वर्ष जर अभ्यास केला तर मी निश्चितच स्पर्धा परीक्षा पास होईल. आणि सरांचं तेच म्हणणं होतं की तू थोडा अभ्यास केला तर तुझ्याकडे ते सगळं कॅलिबर आहे की तू ते करू शकतोस. परंतु वडिलांनी मला स्पष्ट नकार दिला की बाबा तुझं तू आता बघून घे, तुला मी पुण्याला एकट्याला पाठवू शकत नाही, तुझी फॅमिली मी वागवणार नाही, तुला जर जायचं असेल तर तुझा मुलगा घेऊन तुला पुण्यात जावं लागेल. आणि 22 नोव्हेंबर 2010 खिशात फक्त 2,000 रुपये घेऊन मी, माझी पत्नी आणि 6 महिन्याचा मुलगा पुण्यात पोहोचलो. आणि मग मनात बरीच स्वप्न होती. पुण्यासारखं सांस्कृतिक शहर होतं आणि डोक्यात कुठेतरी होतं की आता आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकत नाही, कारण तुमचं 6 महिन्याचं बाळ रडत असताना तुम्ही 12 तास लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करू शकत नाही. आणि ही जिद्द मनात पेटवून आपण काहीतरी केलं पाहिजे. मनात खूप स्वप्न होती. तेव्हा एका कवीच्या ओळी आठवल्या की स्वप्नांच्या आकाशात विहार करताना चुकून खिशात हात गेला, स्वप्नांच्या आकाशात विहार करताना चुकून खिशात हात गेला, फाटलेल्या खिशाने वास्तवतेचा परिचय करू दिला. आणि मग सरळ जमिनीवर आलो. आणि मला असं वाटत होतं की जर पुण्यासारख्या शहरात आपल्याला निवेदक किंवा वक्ता म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल तर आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. जरी माझ्या पाठीमागे इतकं बॅकग्राऊंड होतं, मी खूप स्पर्धा जिंकलेलो होतो, परंतु पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, इथे गुणवत्तेला वाव आहे, पण आपल्याला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. परंतु असं म्हणतात 21व्या शतकात प्रकाशालाही संधी शोधावी लागते. त्या काळात आपल्याला संधी मिळणं फार दुर्मिळ होतं. मग मला वाटलं की आपण लोकांना जाऊन स्वतःहून, मला अमिताभ बच्चनची गोष्ट आठवते की तो स्वतः डायरेक्टर निर्मात्यांकडे जायचा की मला काम द्या, मला काम द्या. आता लोकांना असं वाटतं की आपण काम मागलं नाही पाहिजे, परंतु मला नेहमी असं वाटतं की आपण स्वतःहून लोकांना अप्रोच झालं पाहिजे, तेव्हा त्यांना आपल्याबद्दल समजतं. इतकी आजकाल कॉम्पिटिशन झालेली आहे. मग मी ठरवलं की आता आपण सिक्युरिटी गार्डचा जॉब करायचा. मला बरेच जण बोलले की तुझं BA इंग्लिश झालंय आणि तू सिक्युरिटी गार्डचा जॉब का करतो. तर मग त्यांना सांगितलं की मी रात्री 8 ते 8 ड्युटी करणार आणि दिवसभर सांस्कृतिक मंडळं, समाजसेवक, NGOज यांना जाऊन भेटणार आणि सांगणार की मला निवेदन करायचं कार्यक्रमाला, हे माझा परिचय आहे, तुमच्याकडे राहू द्या, गरज लागली तर मला कळवा. असं मी 6 महिने फिरत होतो. परंतु योगायोगाने एकदा मी जिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो, शिवण्यात चिंतामणी कन्स्ट्रक्शनची साईट होती, तर तिथे त्यांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. मी त्यांना म्हणालो, सर मला निवेदनाची संधी द्या ना. त्यांनी माझ्याकडे पाहिलं एकदम आश्चर्याने की हा काय निवेदन करणार, आपल्याकडे रात्री सिक्युरिटी गार्डचं काम करतो. त्यांना माझी फाईल दाखवली. त्यांचा थोडाफार विश्वास बसला की ते बोलले ठीक आहे. आणि त्यांनी मला निवेदनाची संधी दिली. कन्स्ट्रक्शनचं नाव होतं चिंतामणी कन्स्ट्रक्शन आणि माझ्या निवेदनाचा श्री गणेशा झाला. 1 जानेवारी 2011 रोजी मी पहिल्यांदा ज्या साईटवर सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होतो त्याच साईटचं मी भूमिपूजन केलं. आणि तेव्हाचे सुप्रसिद्ध आमदार रमेश भाऊ आंधळे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रम खूप छान झाला आणि माझ्यात एक विश्वास निर्माण झाला की हो, आपण काहीतरी करू शकतो. त्याच्यानंतर सातत्याने मी परत 1 वर्ष कंटिन्यू तो जॉब केला आणि दिवसभर सातत्याने फिरत होतो आणि वेगळ्या वेगळ्या शाळा, कॉलेजेसमध्ये व्याख्यानं द्यायला सुरुवात झाली. निवेदनाचे हळूहळू कार्यक्रम भेटायला सुरुवात झाली. 2012 पर्यंत असं सुरू होतं. मग मला असं वाटायला लागलं की आपण व्हिजिटिंग कार्ड छापलं पाहिजे. लोकांना असं तोंडी नंबर सांगून चालणार नाही, आपण काळानुसार बदललं पाहिजे. शनिवार चौकात माझ्या एका मित्राने ऑफिस सुरू केलं होतं. मी त्याला विनंती केली की बाबा मला एक टेबल, एक खुर्ची दे, मी तुझ्या ऑफिसचा ऍड्रेस त्या कार्डवर टाकतो. आणि त्याने मला परवानगी दिली. आणि मग शनिवार सारख्या चौकात दिवसभर बसून रात्रभर ड्युटी करून असं काम सुरू होतं. आणि मग निवेदनाचा ओघ सुरू झाला आणि 2013 पासून मी तो जॉब सोडून दिला आणि पूर्ण वेळ मग मी कार्यक्रम करू लागलो. वा वा वा, खूपच प्रेरणादायी सर प्रवास आहे. कारण तुमच्या आत्ताच्या या वक्तव्यावरून हे जाणवलं की आयुष्यात काम करायला पण कधी लाजायचं नाही आणि काम मागायला सुद्धा कधी लाजायचं नाही. म्हणजे तुम्ही ते मागितलं म्हणूनच तुम्हाला त्याची एक सुरुवात पुण्यासारख्या शहरामध्ये झाली. शिवण्यासारख्या एखाद्या छोट्याशा भागामध्ये ज्यावेळेस तुम्ही राहताय आणि तिथून तुम्ही कामाची सुरुवात करताय आणि बघता बघता संबंध पुणे शहर आता तुम्हाला एक निवेदक म्हणून ओळखतं, तुम्हाला मान्यता देतं आणि आज तुम्ही महाराष्ट्राचा महावक्ता म्हणून सुद्धा लोकांच्या समोर येतात. तर महाराष्ट्राचा महावक्ता या स्पर्धेतून तुम्ही पुढे आलेला होता की याचा उदय कसा झाला महाराष्ट्राचा महावक्ता? महाराष्ट्राचा महावक्ता ही बरीच ठिकाणी स्पर्धा घेतली जाते, परंतु मला 2010 पर्यंत घर, कॉलेज आणि जॉब सांभाळून मी स्पर्धा करायचो, त्याच्यामुळे बऱ्याच स्पर्धा माझ्या झाल्या नव्हत्या. परंतु जेव्हा मी पुण्यात आलो आणि 2012 नंतर 2016-17 पर्यंत मी सातत्याने पूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानं देत होतो, निवेदन करत होतो, तेव्हा माझं वय फारच कमी, अगदी 28-29 वर्ष होतं. तर लोकांनी मला पदवी दिली की महाराष्ट्राचा महावक्ता. आणि लोक मला म्हणायला लागले, माझ्या नावापुढे लावायला लागले की महाराष्ट्राचा महावक्ता, युवा वक्ता किंवा सुप्रसिद्ध निवेदक. आणि असं मग ते टॅगलाईन माझ्या नावापुढे लागली. आणि आता नवीन लोकांनी दिलेली पदवी तुम्हाला माहितच आहे, ज्या नावाने पुस्तक येते ती म्हणजे शब्द जादूगार सुनील. अगदी. आणि मग आता ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचं निवेदन करता किंवा कुठेतरी व्याख्याता म्हणून जाता, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं की एखादं, आता तुम्ही ते प्रोफेशन म्हणूनच निवडलेलं आहे आणि तुम्ही एक पार्ट टाइम म्हणून नोकरी करता,
असं म्हणायला हरकत नाही, बरोबर ना? तर मग जे आता नवीन पिढी आहे की जी त्यांना पुढे जाऊन कुणाला राजकारणात जायचंय, कुणाला कलाक्षेत्रात जायचंय, तर त्यांच्यामध्ये वक्तृत्वाचे कोणते गुण असावेत असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्वाचं असं आपण म्हणतो की गावाकडे म्हण आहे की जर आळात असेल तर पोऱ्यात येईल. म्हणजे जर तुमच्या डोक्यामध्ये ते विचार असतील तरच ते लोकांपर्यंत पोहोचतील. कारण बाबासाहेब आंबेडकर खूप छान म्हणतात की पुस्तक हे मस्तक संपन्न करतं आणि संपन्न मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही तर जग त्याच्या पुढे नतमस्तक होतं. आपण वाचाल तर वाचाल, हे पण वाचत नाही. मी बरेच निवेदक बघतो, ते हातात खूप मोठी स्क्रिप्ट घेऊन येतात, निवेदन करतात कार्यक्रमाचं, म्हणजे वाचून दाखवतात. तुम्हाला बोलताना अक्षरशः प्रेक्षकांच्या डोळ्यात डोळे घालून बोलता आलं पाहिजे आणि त्यासाठी ती वाक्य तुमच्या हृदयातून बाहेर आली पाहिजे, तरच या हृदयाचे त्या हृदयाचे पोहोचतं आणि मगच तुम्हाला असं वाटतं की खरंच उत्तम सूत्रसंचालन झालं. आणि निवेदन म्हणून किंवा व्याख्याता म्हणून जात असताना माझं एक विशेष आहे सर, मी निवेदन करताना मला फक्त कार्यक्रमाची पत्रिका लागते, माझ्या हातात कुठलीही स्क्रिप्ट तयार नसते. कारण एकमेव निवेदन असं क्षेत्र आहे सर ज्याच्यात रिटेक नसतो. हो. तुम्ही जेव्हा व्यासपीठावर असतात, अगदी मी व्यासपीठावर कार्यक्रम करताना तारक मेहता, शक्ती कपूर, मनीष पॉल, वर्षा उजगावकर यांच्या कार्यक्रमांना निवेदन केलं. अगदी अक्षरशः हिंदी अभिनेते रजा मुराद यांच्याही कार्यक्रमाला निवेदन केलं. आणि एवढी दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावर असताना जर तुम्ही निवेदन करत असाल तर तुमचा एकही शब्द परत रिपीट होता कामा नाही याची काळजी घ्यावी लागते आणि इतकी साधना तुमची त्याच्यावर असावी लागते. कारण तुकाराम महाराजांनी खूप छान लिहून ठेवलंय की साधनेविना काहीही साधेना, हे तितकंच खरं आहे. वा वा वा, अप्रतिम. हे निवेदन कसं असावं याच्यापेक्षा कसं नसावं हे तुम्ही याच्यातून सांगितलं. निवेदन करत असताना अनेक तुम्हाला अनुभव आले असतील, अनेक मजेदार गोष्टी घडल्या असतील, तर अशा काही अनुभव आम्हाला नक्कीच ऐकायला आवडतील तुमच्या. एकदा बालगंधर्वला सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर श्रीपाल सबनीस सर हे एका कार्यक्रमाला वक्ता म्हणून उपस्थित होते आणि मी त्या कार्यक्रमाला निवेदन करत होतो. तर खूप कार्यक्रम सुरू होता, प्रेक्षक टाळ्या वाजवत होते आणि सगळ्यात शेवटी अध्यक्षीय समारोप करायला डॉक्टर सबनीस उभे राहिले आणि त्यांनी सुरुवातच अशी केली. ते म्हणाले की आजपर्यंत मी हजारो कार्यक्रम केले, मी हजारो ठिकाणी प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होतो, पण निवेदकाला टाळ्या पडताना मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिले. छान छान. आता सरांना मी नंतर सांगितलं की सर मी पण वक्ता आहे, मी संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करतो. कारण आपल्याजवळ जे आहे आपणाशी जे जे ठावे ते ते इतरांशी द्यावे, शहाणे करूनही सोडावे सकळ जन, असं जे रामदासांनी सांगून ठेवलंय. आणि तसंच तुम्हाला बरेच जण म्हणतात सर तुम्ही लिहिता का, तुम्ही कविता करता का, पण मी त्यांना एकच सांगतो की सर कविता करणारी माणसं खूप चांगली आहेत, मोठ्या मोठ्या लोकांच्या खूप सुंदर सुंदर कविता आहे, पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण आजकालची पिढी वाचतच नाही. तर माझा नेहमी हाच प्रयत्न असतो की जे नवीन आलेलं आहे ते माझ्या व्याख्यानांच्या माध्यमातून किंवा निवेदन करत असताना समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवावं, म्हणून मी वक्ता झालो असं मला वाटतं. आपल्या कार्यक्रमाची संकल्पना आहे त्या संकल्पनेनुसार खऱ्या अर्थानं कविता जगणारा माणूस आम्हाला मिळालेला, म्हणजे कविता करणारा नाही तर कविता जगणारा माणूस आहे. आणि खूप छान सर. आता हा झाला तुमचा एक साहित्यिक प्रवास किंवा तुमचं जे आवडतं क्षेत्र आहे निवेदन करणं. तर याच्या पलीकडे तुम्ही शिक्षण क्षेत्रात सुद्धा एक चांगली भरीव कामगिरी केलेली आहे आणि त्याची सुरुवात 8वी नापास पासून जी झाली ती अगदी PhD पर्यंतचा प्रवास परत ऐकायला आवडेल. सर 1999-2000 साली मी 8वीला होतो आणि आमचे वडील प्रचंड दारू प्यायच्या आधी, त्याच्यामुळे त्यांचा स्वभाव तसाच होता. तर आम्ही फारच घाबरायचो. त्यांनी जरी दारू सोडून दिली असली तर ते आम्हाला प्रचंड मारायचे, काही चुकलं तरी लगेच मारायचे. आणि नेमका 1ली ते 7वी पर्यंत पहिला येणारा मुलगा, 1ली ते 7वी पर्यंत पहिला येणारा मुलगा अचानक 8वीत 6 महिने नापास होतो. त्याच्या मागचं बरीच कारणं होती की एकदम खेडेगावातून शहराच्या शाळेत आलो, तर मला कोपअप करायला खूपच त्याला वेळ द्यावा लागला आणि मी नेमका 8वीत 6 महिने परीक्षा नापास झालो. आणि मी इतका प्रचंड घाबरलो की माझा मित्र एक दत्तात्रय मुंडे, त्याचे वडील आर्मीत होते, त्याला पण त्याचे वडील खूप मारायचे आर्मीत असल्यामुळे, तर तो पण खूप घाबरला आणि आम्ही दोघी घर सोडून पडून गेलो सर. म्हणजे 8वीतला मुलगा त्या काळी 1999-98 साली काही कुठली साधन नसताना मुंबईला पडून जातो, 3 दिवसांनी परत येतो आणि प्रचंड आयुष्य काय असतं त्या 3 दिवसांनी मला शिकवलं. आणि मी खूप विचार केला की नाही, आपलं काहीतरी चुकतंय, आपण परत रुळावर आलं पाहिजे. परत आलो, परत विचार केला, हळूहळू ज्या काही चुका झाल्या होत्या त्या सुधारायला सुरुवात केली आणि मग 9वी बऱ्यापैकी पर्सेंटेजने पास झालो, 10वी पास झालो, 11वी 12वी माझ्या वडिलांनी 10वी पास झाल्यावर माझं सरळ सरळ ITI नाव टाकून मोकळे झाले. पण मी वडिलांना सांगितलं की मला मशिनींमध्ये रस नाहीये, मला माणसांमध्ये रस आहे आणि मला माणसांमध्ये काम करायचंय. मग मी 11वी 12वी कला शाखा निवडली, BA ला इंग्लिश लिटरेचर घेतलं आणि असं काम सुरू झालं. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2010 मध्ये माझं लग्न झाल्यावर माझ्या शिक्षणात खंड पडला. BA नंतर मी पुढे काहीच शिकलोच नव्हतो, अगदी 2017 पर्यंत. बापरे, म्हणजे तो 7 वर्षांचा जवळजवळ गॅप पडला. जवळजवळ गॅप. 2008ला माझं ग्रॅज्युएशन झालं, 9ला मी MA ला ऍडमिशन घेतलं, त्याच्यानंतर मी MA चे पेपरच दिले नाही.
एमएच्या शेवटच्या वर्षाला असताना योगा तुम्हाला सांगावं असं वाटेल की आमच्या कॉलेजचा, महाविद्यालयाचा, नाहाटा महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मला देण्यात आला आणि वडिलांना पत्र देण्यात आलं की तुमचा आई वडिलांचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहे. तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या कमल पाटील मॅडम म्हणाले की आजपर्यंत बरेच इतिहास घडले, आपण आजपर्यंत इतक्या वर्षामध्ये बऱ्याच वेळेस उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार दिला असेल आणि त्याच्या आई वडिलांचा सन्मानही केला असेल, पण यावेळेस जरा वेगळं झालंय. मग त्या म्हणाल्या की आज आपल्या या विद्यार्थ्याचा सन्मान करताना फक्त त्याचे आई वडीलच उपस्थित नाही तर त्याची पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे. तेव्हा अर्ध्या कॉलेजला माहित पडलं की माझं लग्न झालेलं आहे. नंतर एमएचे पेपर शेवटच्या वर्षाचे दिले नाही, पुण्यात आलो आणि ती खंत मनात राहिली होती सर की आपण स्वतःला इतका महाराष्ट्रभर एवढा महावक्ता म्हणून आपण आता जातोय आणि आपलं शिक्षण काय तर फक्त BA. 2016ला एका कार्यक्रमात सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर संजय चौडिया सरांनी यांची माझी भेट झाली. त्या कार्यक्रमाला मी निवेदन करत होतो. नंतर सरांनी मला सूर्यदत्त कॉलेजच्या मुलांसाठी मोटिवेशनल व्याख्यान घ्यायला पण बोलवलं आणि जस्ट बोलता बोलता सर म्हणाले की आमच्याकडे भरपूर कार्यक्रम होत असतात, तर तू आमच्या इथे रुजू होतोस का? तेव्हा विचार केला 2016ला की म्हटलं सर मला 1 वर्ष वेळ द्या, मी जरा विचार करतो. आणि 2017ला मी सरांना फोन केला, स्वतःहून फोन केला आणि मी रुजू झालो. तेव्हा मला समजलं की शिक्षणाला प्रचंड महत्व आहे. आमच्या समोर एक व्यक्ती बसलेले होते, तर त्यांना मी विचारलं की तुमचा पगार किती? ते म्हणाले सर मला 50,000 पगार आहे, माझं MBA झाले. तेव्हा मला समजलं की नाही, आता BAच्या पुढे यम लागलाच पाहिजे. आणि लगेच मी 2017ची CET दिली आणि 2018-20 या बॅचला सूर्यदत्तात जॉब करता करता MBA ला ऍडमिशन घेऊन टाकलं आणि 2020ला मी MBA पास झालो. तेव्हा मला समजलं की आपलं फील्ड हे जर बोलण्याचं असेल तर आपण का प्राध्यापक होऊ नये. मग मला बोलले की प्राध्यापक होण्यासाठी सेट नावाची परीक्षा द्यावी लागते, जी प्रचंड कठीण असते आणि त्याला खूप अभ्यास करावा लागतो. मी ऍपियर असताना सेट परीक्षेचा फॉर्म भरला आणि सर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या वर्षी भटक्या जमातीतून महाराष्ट्रात मॅनेजमेंटमध्ये सेट पास होणारा मी एकटा विद्यार्थी होतो. म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही करू शकता. माझं MA मराठीचं 1 वर्ष बाकी होतं, मी ते पूर्ण केलं आणि MA मराठीची सेट पण दिली आणि ती पण पहिल्याच प्रयत्नात पास झालो. कारण आम्हाला MA मराठीला जो सिलेबस होता, सेटला जो सिलेबस होता, ती पुस्तकं मी 8वी पासून वाचत होतो. आणि मग मला बरेच जण 2020 मध्ये मला एका विद्यापीठाने मानद डॉक्टरेट दिली, तर मला बरेच जण बोलले की डॉक्टरेट मानद महत्वाची असते नसते तेवढी, पण अकॅडमिकची डॉक्टरेट ही फार महत्वाची असते, त्यातल्या त्यात पुणे विद्यापीठाची. मग मी 2021ला पुणे विद्यापीठाची जाहिरात आली PhD साठी आणि सेट पास असल्यामुळे डायरेक्ट मुलाखतीला बोलावणं होतं जर तुम्हाला PhD करायची असेल तर. आणि 2022ला मी PhD ला ऍडमिशन घेतलं आणि आता 2025 मध्ये माझी पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पूर्ण होईल. खूपच प्रेरणादायी आणि अद्भुत प्रवास आहे तुमचा आणि हा प्रवास असाच पुढे निरंतर वाहत जाऊ. आणि आता डॉक्टरेट तर तुम्ही होता, म्हणजे तुमच्या समोरच आता डॉक्टर म्हणून नाव लागेल, पण इथपर्यंत न थांबता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये स्वतःला मोठं पाहताय, सर्व उच्चांक तुम्हाला मिळवत आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण होत ह्याच आमच्याकडून अपेक्षा आणि शुभेच्छा. आणि आजकालची तरुणाई सर समस्यांना फार घाबरते. त्यांना नेहमी सांगतो की समस्यांना घाबरू नका, संघर्षाला घाबरू नका. जन्मतो ती माती व वाढतो ती नाती आपल्याला आयुष्यभर जपायची असतात. आणि एक शायर खूप छान म्हणतो की तो देवाला काय सांगतो बघा की जिंदगी दी है तो जिने का हुनर भी देना, जिंदगी दी है तो जिने का हुनर भी देना, पाव बख्शे है तो तौफी के सफर भी देना, अरे गुफ्तगू तूने सिखाई मैं तो गूंगा था, अरे गुफ्तगू तूने सिखाई मैं तो गूंगा था, मैं बोलूं तो मेरी बातों में असर भी तू देना, दर्द और सब्र का खेल मुकम्मल हो जाए आज, दर्द और सब्र का खेल मुकम्मल हो जाए आज, उसे जो खंजर दिया है तो सीना मुझे भी देना, उसे जो खंजर दिया है तो सीना मुझे भी देना. वा वा वा, अप्रतिम. मनापासून धन्यवाद सर, तुम्ही या मुलाखतीचा भाग झालात आणि खूप सुंदर तुमचा जीवन प्रवास आम्हाला उलगडता आला. खूप गोष्टी नव्यानं समजल्या, अगदी मुलाखतीपासून ते अगदी तुमच्या शब्द जादूगार सुनील इथपर्यंतचा प्रवास आम्हाला उलगडता आला आणि तुमच्या या पुस्तकाला आमच्या भरभरून शुभेच्छा. मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर.